उत्तरकांड सर्ग 6 पुढे सुरू. जागोजाग मुनींच्या समाजात देवाप्रमाणे सुंदर रूप असणाऱ्या त्या दोघांना सर्वत्र रामायण गात असताना पाहून विस्मित झालेले मुनी म्हणत की आम्ही पुष्कळ काळ जगून पुष्कळ काळापर्यंत आम्ही सर्व दिशा पाहिल्या. अनेक गंधर्व, किन्नर, पृथ्वी, स्वर्ग, अनेक पाताळे, नामलोक तसेच ब्रह्मलोक इत्यादी ठिकाणीही अशा प्रकारचे गायन वादन कौशल्य तर आम्हा कुठेही पाहावयास नाहीच मिळाले. अशा प्रकारे सर्व मुनिजन नित्यमेव त्यांची प्रशंसा करीत असत. ते दोघे वाल्मिकींच्या आश्रमी सुखपूर्वकच राहत होते. इकडे सुवर्णमय सीता तयार करून घेऊन अत्यंत तेजस्वी अशा श्रीरामांनी पुष्कळ दक्षिणेने युक्त असे अश्वमेध आदी यज्ञ केले. त्यावेळी सर्व ऋषीगण, राजर्षी, ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य हा यज्ञोत्सव पाहण्याच्या कामनेने यज्ञमंडपी उपस्थित झाले होते. मुनी श्रेष्ठ वाल्मिकी देखील कुशलवांना घेऊन तेथे आले आणि ऋषींच्या करिता तयार केलेल्या निवासस्थानी उतरले. एके दिवशी तेथे एकांत स्थानी शांतपणेच बसलेल्या वाल्मिकी मुनींना त्यांची समाधी उतरल्यानंतर बोलत असता कुशाने ज्ञानशास्त्र विषयी विचारणा केली. तो म्हणाला, हे भगवान, तुमच्याकडून मी सर्व काही संक्षेपाने ऐकू इच्छितो. देहधारी जीवाचे बाबतीत संसाराचा दृढबंध कसा बरे उत्पन्न होतो आणि संसार हे नाव असणाऱ्या या दृढबंधनापासून तो देहधारी जीव कसा बरे सुटका करून घेतो. हे मुनी, तुम्ही तर सर्वज्ञच आहात. तुमचा शिष्य म्हणून तुम्ही हे सर्व मजला कथन करावे. वाल्मिकी म्हणाले, ऐक, बंध आणि मोक्ष यांचे स्वरूप तसेच बंधनातून सुटण्याचे साधन हे सर्व मी तुला संक्षेपाने सांगतो. ते माझ्याकडून ऐकून माझे सांगण्याप्रमाणे तू आचरण करावे. त्यामुळे तुझे कल्याण होईल. तू जीवनमुक्त होशील. मूलतः देहहीन असणाऱ्या चेतन आत्म्याचे हा देह हेच एक मोठे घर आहे. या देहामध्ये जीवाने अहंकारालाच आपण मंत्री केले आहे. हा अहंकारही त्यानेच कल्पिलेला आहे. देह आणि घर यावरील स्वतःचा अहंकार तो चिदात्म्यावर आरोपित करतो. मग त्याच्याशी तादात्म्य होऊन तो आपल्या सर्व क्रिया चिदानंद आत्म्यावर आरोपित करतो. त्या अहंकारामुळे वाटत असलेल्या देहदारी जीव हा त्या अहंकाराने प्रेरित होऊन संकल्परूपी बेडीने बद्ध होतो आणि तो रात्रंदिवस पुत्र, पत्नी, घर इत्यादींचा संकल्प करीत राहतो. असा संकल्प करणारा देहदारी जीव स्वतःच सर्वदा शोक करीत राहतो. त्या अहंकाराचे उत्तम, मध्यम आणि अधम असे 3 प्रकारचे देह असून त्यांना अनुकर्मे, सत्व, रज आणि तम अशी नावे आहेत. हे तिन्ही देह जगाच्या स्थितीचे कारण आहेत. तामस संकल्पामुळे तामस क्रिया केल्याने तमोगुणी जीव कृमी, किडे इत्यादी योनीमध्ये पडतो. सात्विक संकल्पाचा जीव हा धर्म व ज्ञान यामध्ये तत्पर असल्या कारणाने सहजपणे मोक्ष साम्राज्याजवळ राहतो आणि राजस संकल्प असलेला जीव लोकव्यवहार सांभाळत पुत्र आणि स्त्रियामध्येच अनुरक्त असतो. हे महान बुद्धिमंता,
जेव्हा पुरुष संकल्पाचा त्रिविध रूपांचा त्याग करतो त्यावेळी चित्ताचा लय झाल्यावर त्याला परमपदाची प्राप्ती होते. म्हणून विषयासंबंधीच्या संकल्पाचा नाश कर. हे वत्सा, पाताळ, पृथ्वी आणि स्वर्ग येथे राहून जरी तू हजारो वर्षे कठोर तप केलेच तरी संसाराच्या बंधनातून सुटण्यास संकल्पाच्या नाशखेरीज अन्य कोणताही उपाय तुला सापडणार नाहीच. म्हणून बाधारहित स्वानंद स्वरूप आणि परम पावन अशा संकल्पनाशासाठी तू धैर्यपूर्वक खूप प्रयत्न करावेस. हे तात, सर्व भाव हे संकल्प रूपी तंतूने विणलेले असतात असे म्हटले जाते. हा तंतू तुटताच संसारातील अन्य भौतिक ऐश्वर्य कुठे जाते हे आपणास लक्षात येत नाहीच. म्हणून संकल्परहित होऊन प्रारब्धाने जसा प्राप्त झाला आहे तसा व्यवहार करण्यात तू तत्पर राहावे. संकल्पाचे जाळे नष्ट झाल्यावर जीव हा ब्रह्मत्व प्राप्त करून घेतो. परमार्थाचे ज्ञान प्राप्त करून घेऊन फार मोठे असणारे असे विकल्पाचे जाळे तू बळजबरीने दूर सारावे आणि सतत आनंद मिळविण्याकरिता चित्तवृत्ती संपूर्णपणे लीन करून तू ते अद्वितीय पदाची प्राप्ती करून घ्यावीस. याप्रमाणे अध्यात्म रामायण उमा महेश्वर संवादी उत्तरकांड 6 सर्ग मुक्त भावानुवाद सफल संपूर्ण. घ्या श्रवणानंद. हरि ओम तत्सत.